मित्रांनो, पुण्यामधला नरे आंबेगाव हा रस्ता खूप प्रसिद्ध आहे ॲक्सिडेंटसाठी. मित्रांनो, भरपूर अशा काही अफवा आहेत की त्या रोडला उतार आहे, त्याच्यामुळं कात्रजकडनं येणाऱ्या गाड्या स्पीडमध्ये येतात. काही जण म्हणतात की तिथं खाली स्मशानभूमी आहे, त्याच्यामुळं ॲक्सिडेंट होतात. अशा भरपूर काही अफवा आहेत. पण रिअल गोष्ट जी आम्हाला एका पानटपरीवाल्याने सांगितली की त्यांनी हा आम्हाला किस्सा सांगितला की काही वर्षापूर्वी कात्रजवरनं येणारा एक ट्रक होता. तो ट्रक मुंबई पुणे हायवेला चालला होता. तर त्या ट्रकवाल्यानी हे त्या टपरीवाल्याला पानटपरीवाल्याला सांगितलं, त्याच्याबरोबर घडलेला किस्सा. तर मित्रांनो, असं झालं होतं की एक ट्रकमध्ये माल भरलेला आणि तो कात्रजवरनं रात्रीच्या वेळी साधारण 10-10:30च्या पुढं तो कात्रज आंबेगाव रोड तिकडनं आला आणि नरेच्या इथं नरेला लागणारच होता, आंबेगाव नरेला. तर त्या ट्रकवाल्याला आहे ना, रोडच्या बाजूला म्हणजे लेफ्ट साईडला रात्रीच्या वेळी पांढरी साडी घातलेली एक बाई उभी दिसली. आता त्यांनी ते बघितलं आणि तो ट्रकमध्ये एकटाच होता. तो घाबरला थोडा आणि त्यांनी दुर्लक्ष केलं आणि तो पुढंच चालला होता. ती बाई अशी जवळजवळ दिसत होती त्याला. ती अचानक बाई गायब झाली आणि तो पुढं ट्रक घेऊन गेला. तराव गेल्यावर नरे जो मेन ब्रिज आपला दुसरा लागतो त्या तिथं एक कार पलटी झाली होती. आता त्या ट्रकवाल्याने ट्रॅफिक बघितलं, गाडी थांबवली. आता गाड्या कुठं पुढं जातच नव्हत्या, रस्ता ब्लॉकच होता. त्यामुळं त्यांनी काय केलं, तो गाडीतनं उतरला आणि एका टपरीवर जाऊन थांबला आणि टपरीवाल्याला विचारलं काय झालं. तर बोलला की नाही, ॲक्सिडेंट झाला. बोलला किती वेळ झाला. बोले आत्ता एक 10 मिनटं पण नसेल झाले. तोच सेम वेळ त्या ट्रकवाल्याने 10 मिनटापूर्वीच ती बाई तिथं पाहिली होती. आता हा बोलू का नको त्या टपरीवाल्याला बोलू का नको विचारच करत होता. तर टपरीवालाच त्याला बोलला की काय नाही हो, ते दोघं जण तो मेले त्यातले, पण जो गाडी चालू होता तो जिवंत आहे. तर मी गेलो पळत नाही का ॲक्सिडेंट झाले होते त्यांना काढण्यासाठी, रोडलाच होतो मी. तर बोलला की एक बाईमध्ये आली आणि मी कंट्रोल नाही आली गाडी पलटी झाली. आता हे ऐकून तो ट्रकवाला आहे ना, त्या पानटपरीवाल्याला बोलला, साहेब तुम्ही खरं बोलताय का. हा बोलला, हो तो तसं मग तिथं त्यांना आत्ता हॉस्पिटलमध्ये नेलं आहे. तर बोलले तुम्हाला एक बोलू का, कारण की मी आत्ता कात्रजच्या बोगद्यातनं चालू आहे. ह्या रोडला लागलो ना तर मला एक बाई आहे ना रोडच्या कडेला उभी राहिलेली दिसली. तिचा चेहरा अस्पष्ट दिसत होता, पण तिने पांढरी साडी घातली होती आणि ती माझ्याकडे बघत होती. पण मी तिच्याकडे बघून दुर्लक्ष केलं आणि थोडा पुढं आलो ना, हा गाडीचा ॲक्सिडेंट झाला. ते दोघं जण शॉक. खरं बोलता का, टपरीवाला त्याला बोलला. हो बोलला, हो मी पाहिलं हे डोळ्याने. तर टपरीवाला त्याला बोलला की भाऊ, हा रोड आहे ना खूप रिस्की आहे, इथं काहीतरी आहे. तो पण बोलला, भाऊ मी पाहिलं आहे डोळ्याने. आत्ता एक बाई दिसली मला, त्या बाईनी नाही का मध्ये येत होती, मी लक्ष नाही दिलं, इग्नोर केलं, सरळ माझी गाडी काढली. पण पुढं आल्यावर हे असं झालं. आता ह्या दोघांची चर्चा चाललीच होती. तेवढ्यात तिथं अजून एक माणूस त्या नरेमधलाच होता. तो तिथं आला आणि त्याने ऐकलं आणि तोही बोलला की नाही, किती काय करावं, इथं ॲक्सिडेंट महिन्यातनं 2-3 तरी ॲक्सिडेंट होतात आणि असाच काहीतरी प्रकार आहे. आता ते झाल्यानंतर थोडंसं ट्रॅफिक निघलं. त्या ट्रकवाल्यानी गाडी आपली ट्रक काढला आणि तो मुंबईच्या दिशेला निघाला. मित्रांनो, असं म्हणतात की नरे आंबेगावचं जिथं ॲक्सिडेंट होतात तिथं खाली एक स्मशानभूमी आहे आणि असंही म्हणतात की तो रोड असा उतार आहे त्या रोडला, त्यामुळं गाड्यांचं कंट्रोल राहत नाही आणि गाड्यांचा ॲक्सिडेंट होतो. पण हे काही असा ना, भुताटके असू किंवा एक उतार असू, गाडीला कंट्रोल होत नाही. पण त्याच स्पॉटला त्याच जागी कसं काय ॲक्सिडेंट होईल, हे एक विचार करण्याचं गोष्ट आहे मित्रांनो. आता तिथं काय आहे ते आपण तर पाहिलं नाही आहे, पण ही जी घटना ज्या ट्रक ड्रायव्हरबरोबर घडली होती त्यांनी त्या पानटपरीवाल्याला सांगितली आणि त्या पानटपरीवाल्याने ही आम्हाला घटना सांगितली. मित्रांनो, असं म्हणतात की एखादा रोड शापित असेल तर तिथं अशा घटना भरपूर घडतात किंवा नाही का, असं काय विचित्र तिथं कोणाला जाणवलं आहे का नाही हे माहीत नाही. पण हे एक टपरीवाला येतो, त्याने आम्हाला ही घटना सांगितली की त्या ट्रक ड्रायव्हरबरोबर तो वाचला, पण त्याच्याबरोबर अशी घटना घडली. पण
आजपर्यंत जेवढे ॲक्सिडेंट झालेत तिथं त्यांच्यातलं असं कोणी काही बोललं नाही की आम्ही असं पाहिलं तसं पाहिलं. मग आता मित्रांनो नक्की तिथं काय आहे ह्याचा उलगडा कोणीच करू शकत नाही. मित्रांनो आता असं म्हणतात की हायवेज जे असतात त्याला असे प्रेत आत्मे, भुताटकी, एक चकवा, असं भरपूर काय प्रकार असतात. कधी कधी असं लोकांच्या म्हणण्यातनं आलं आहे की आम्हाला रोडने जाताना एक ससा दिसला, तो आडवा तिडवा पळत होता, त्याला चकवा बोलतात. कोण म्हणतं की अचानक कोणतरी लेडीजमध्ये आली, कोण म्हणतं की एखादा विद्रूप चेहरा असा समोर गाडीच्या समोर उभा राहिला त्याच्यामुळं गाडी कंट्रोल नाही झाली. अशा भरपूर काही गोष्टी आहेत की जे आपण ओळखू शकत नाही. आता नक्की नरेमध्ये काय होतं, काय ॲक्सिडेंट होतात हे आपण तर सांगू शकत नाही. मित्रांनो हे मी तुमच्या सोडतो, तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा. नक्की तिथं भुताटकीचा प्रकार आहे का त्या रोडमध्ये काय मिस्टेक आहे, चढ उतार त्याच्यामुळं गाड्या कंट्रोल होत नाही आणि तिथं ॲक्सिडेंट होतात. नक्की काय प्रकार आहे हा तुम्हीच आम्हाला सांगा कमेंटमध्ये. मित्रांनो अशाच हिस्टॉरिकल, हॉन्टेड, हॉरर, मिस्टिरियस घटना ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हां, तुमच्याबरोबर, तुमच्या मित्रांबरोबर, तुमच्या फॅमिलीबरोबर, कुणाबरोबर जर अशा काही हॉन्टेड घटना घडल्या असतील तर तुम्ही आम्हाला पाठवा, आम्ही नक्कीच पब्लिश करू. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी इंस्टाग्रामची लिंक आहे, त्याच्यावर तुम्ही आम्हाला पाठवा, आम्ही नक्कीच पब्लिश करू. धन्यवाद.